नमस्कार मंडळी. तर आज आपण झटपट आणि पटकन होणारा असा पदार्थ बघतोय. खूप जास्त कंटाळा आला, तर पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर एका भांड्यामध्ये मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर तांदूळ इथं तुम्ही बासमती वापरू शकता किंवा सुरती कोलम किंवा कुठलाही तांदूळ जो तुमच्या आवडीचा असेल तो तुम्ही इथं वापरू शकता. तर इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे आणि आता तो आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर धुताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे, की तांदूळ जास्त रगडायचा नाही. अलगद हलक्या हातानं ढवळून घ्यायचं आणि ते पाणी आपण काढून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्यांदा मी यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतून ठेवलं आहे. एक 15 ते 20 मिनटं आपल्याला भिजवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त भिजवायचं नाही. तर आता इथं दुसरीकडे मी 1 वाटी मटार घेतलेला आहे, अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि इथं थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. तर खडे मसाल्यामध्ये मी 1 स्टारफूल, तमालपत्र, थोडीशी दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, मिरे आणि लवंग अशा पद्धतीने मी खडे मसाले घेतलेले आहेत. तर या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. तर आता एका भांड्यामध्ये मी तूप टाकून घेणार आहे. तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर केला तर खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या भाताला. तर इथं मी 1 चमचाभर तूप टाकून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण तूप गरम झालं की खडे मसाले टाकून घेणार आहे. तर आता इथं खडे मसाले थोडेसे फुलायला लागले की आपण आता यामध्ये काजू टाकून घेणार आहे. आता इथं मी अर्धी वाटी काजू घेतले होते. तर ते पण मी या तुपामध्ये छान असे लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. या काजूचा थोडासा रंग बदलायला लागला की आपण आता यामध्ये मटार टाकून घेणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता काजूचा थोडासा अलगद असा रंग बदललेला आहे आणि आता यामध्ये आपण मटार टाकून घेतलेले आहेत. तर आता इथं मी मटारसुद्धा 1 ते 2 मिनटं छान असे परतून घेणार आहे. जर तुम्ही मटारच्या सीझनमध्ये हा व्हिडिओ बघत असाल किंवा ही रेसिपी बनवत असाल तर तुम्ही फ्रेश असे मटर वापरले तरीसुद्धा चालतील. फ्रेश मटर वापरले तर अगदी चांगलीच गोष्ट आहे. अदरवाईज तुम्ही फ्रोझन मटार देखील वापरा. पण फ्रोझन मटार वापरताना तुम्हाला वेगळे परतून सगळ्यात शेवटी आपल्याला मटार 1 ते 2 मिनटं थोडंसं पाणी भातात राहील ना त्यावेळी टाकायचे, म्हणजे त्याचा अगदीच चिखल होणार नाही. तर आता इथं त्यानंतर आपण जे भिजवलेले तांदूळ होते त्याचं पाणी काढून घेतलं आहे आणि यामध्ये आता आपण 1 ते 2 मिनटं छान असं परतून घेणार आहोत. याच्यामधलं जे थोडंसं मॉइश्चर आहे ते पूर्ण आटेपर्यंत, म्हणजे हा भात आपला सुटसुटीत होतो. आता इथं तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंसं पाणी आहे. आता ते आटेपर्यंत मी हा तांदूळ थोडासा यामध्ये हलवून घेणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपलं यामधलं जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपला तांदूळसुद्धा छान असा परतून झालेला आहे. परतल्यामुळे काय होतं, तांदूळ स्टिकी होत नाही, एकमेकाला चिटकत नाही. तर आता इथं जेवढं मी तांदूळ घेतलं होतं त्याच्या दुपटीनं पाणी टाकून घेणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं 1.5 कप तांदूळ घेतला होता, तर त्याच्यापेक्षा 3 वाट्या म्हणजे 3 कप मी त्याच मेजरमेंटच्या कपाने पाणी ओतून घेतलं आहे. तर याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही. जास्त पाणी जर झालं तर ऑब्व्हियसली आपला भात थोडासा चिखलासारखा होऊ शकतो. तर इथं तुम्ही जेमतेमच पाणी मोजून टाकलं तरीसुद्धा चालेल. आता सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आणि हा आपला भात छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला भात दिसतोय. तर आता तुम्हाला वाटेल की पुलाव म्हणता म्हणता ही भात का म्हणायला लागली, तर आमच्याकडे सातारी भाषेत त्याला वाटाण्याचा भात असंच म्हणतात. तर भात किंवा पुलाव दोन्ही एकच. तर आपण इथं बघू शकता आपला भात खूप छान असा शिजतोय. तर आता यावर आपल्याला झाकण टाकून एक 5 ते 10 मिनटं कमी आचेवर मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. तर एक 10 मिनटानंतर मी हे झाकण उघडून बघते. तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा आपला भात शिजलेला आहे. याचा सुगंध तर खूप छान येत होता. तर आता इथं तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी आहे. तर आता याला आपण हलवून घ्यायचं आणि पुन्हा एक एक 5 मिनटं तुम्ही ठेवू शकता. तर इथं मी पुन्हा एकदा 5 ते 7 मिनटं शिजायला ठेवला होता आणि आता 5 ते 7 मिनटानंतर आपण बघू शकता खूप मस्त असा आपला भात शिजवून तयार झालेला, अगदी मऊ आणि सुटसुटीत असा आपला भात बनवून तयार होतो. तर इथं तुम्ही काजूचा रंग बघू शकता, खूप छान आला आहे. एकमेकांना भात अजिबात चिकटलेला नाही. तर आता इथं दुसरी एक टीप, जर तुम्हाला थोडीशी शंका येत असेल की
आपला भात चिकटूनच बसल किंवा काय आणखी काही त्याला होईल. तर आपण जेव्हा तो तांदूळ परतला ना, त्यावेळेस तुम्ही एक अर्ध लिंबू कापून यामध्ये पिळू शकता. तर लिंबानं अजिबात एकमेकांना भात चिटकत नाही. तर इथं तुम्ही बघू शकता लिंबू न टाकतासुद्धा आपला भात खूप छान असा सुटसुटीत झालेला आहे. तर अजिबात एकमेकांना चिकटलेला नाही आहे. आता यामध्ये खड्या मसाल्यांचा फ्लेवरसुद्धा खूप छान उतरला होता. आणि आता सगळ्यात शेवटी आपण यावर कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आता कोथिंबीर टाकल्यावर आपण सगळीकडून हा भात छान असा हलवून घेणार आहोत. आणि इथं तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला भात बनवून तयार झाला आहे. आणि आता किंवा आपल्या घरी अचानकपणे पाहुणे आले तर त्यावेळीसुद्धा झटपट आणि पटकन बनणारी अशी ही रेसिपी आहे. याला बनायला जेमतेम 15 ते 20 मिनटं लागतात आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा.